यूट्यूब चॅनलवरती नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असे आनंदी आणि मजेत राहा. तर बघू शकता मला घासायचे आहे भांडे आणि इथे कामं पण करायची आहे. तर मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी आणि मजेत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर मला इथे सकाळी सकाळी मला घासायचे होते भांडे, तर तुम्ही बघू शकता. तर मी भांडे घासलेले आहे. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की एक स्त्रीला सकाळपासून उठल्यानंतर तोपर्यंत तिला आराम मिळत नाही. आराम मिळतात ते पण तात्पुरता आणि लगेच आणखी आपल्याला कामं करावीच लागतात. तर सकाळी उठल्यापासून आपलं डेली रुटीन चालू होत असतं मित्रांनो. सकाळी पहाटे उठलं की कधी कधी तर ब्रश करायच्या आधीच काम करावं लागते किंवा ब्रश केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर भांडे साफ करायचे, मग चाय करायचा, म्हणजे जे कामं आहेत ते. म्हणजेच एक मुलगी जन्माला आलं म्हणजेच ती आपली जबाबदारी पार पाडत असते. एक मुलगी म्हणून आपल्या घरी कामं करत असते. तर एक बायको म्हणून नवऱ्याची म्हणजे बायकोची जबाबदारी ती पार पाडत असते. म्हणजेच नवऱ्याचे प्रत्येक कामं, त्याचे सगळे वस्तू हातामध्ये देणे, जे काही आहे ते. आता तुम्ही समजू शकता की माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. आणि त्याच्यानंतर एक सून म्हणून किंवा एक स्त्री जन्माला आली म्हणून तिला प्रत्येक जबाबदारी तिची पार पाडावी लागते. तर बघू शकता माझे इथे भांडे वगैरे साफ झालेले होते. तर मग म्हटलं स्वयंपाक वगैरे झालेला होता मित्रांनो आधीच, तर ते काही मी शूट केलेलं नाही आहे. तर भांडे वगैरे साफ केले. त्याच्यानंतर मग म्हटलं गॅस ओटा वगैरे क्लीन करून ठेवून द्यावं, म्हणजे किचनचं आटपून जाते. तर इथे बघा गॅस ओटा वगैरे मी स्वच्छ करत आहे. कारण गॅस ओटा स्वच्छ केल्याशिवाय किचनमध्ये व्यवस्थित वाटत नाही. याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर सकाळी उठलं की आपल्याला तेच राहते, आवर करा, स्वयंपाक करा, मग हे रेडी करून द्या, ते रेडी करून द्या, मग टिफिन म्हणजे सगळं रेडी करून द्या. ठीक आहे. मग इथे हस्बंडच्या टिफिन वगैरे रेडी केला आणि माझ्या भावाचा म्हणजे संकेतचा टिफिन वगैरे पॅक केला आणि त्याच्या टिफिन वगैरे माझ्या हस्बंडजवळ दिलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच. तर इथे मी नाश्ता वगैरे आधीच केलेला होता. टॅबलेट वगैरे घेऊन घेतलेली होती नाश्त्याच्या आधी, म्हणजेच टॅबलेट खायच्या अर्ध्या तासाआधी मला काही खायचे प्यायचे नसते, म्हणून मी औषधी म्हणजे ती एक टॅबलेट आहे ती मी खाऊन घेतलेली होती. मग चाय वगैरे चाय पराठा खाल्ला मित्रांनो. आज रस म्हणजे तोच खाल्लेला नाही आहे, तर मी चाय पराठा खाल्लेला होता. तर हस्बंड क्वचितच खात असतात चहा, तर ते अजिबात पित नाही. फक्त त्या दिवशी माहिती नाही कशी काय इच्छा झाली तर चहा पितो म्हणे, तो पण थोडा गोड झाला, तर मग त्यांनी काही पिला नाही, फक्त एक पराठा खाल्ले त्यांनी. तर त्यांना पाहिजे चणे, तर ते काही आपल्यासोबत जमत नाही. आपण रोज काही चणे खात नाही. ते मला म्हणतात रोज खात जा त्याच्याने बॉडी छान राहत असते, परंतु मला रोज रोज खाणं जमत नाही मित्रांनो. ट्राय करून बघते, परंतु कसं आहे, ज्याला सवय असते तोच खाऊ शकतो, नाही तर प्रत्येकजण खाऊ शकतं का? नाही. आता हस्बंडला झालेली आहे सवय, म्हणून ते डेली खात असतात, रोज खात असतात. तर म्हणून त्यांना आदत, एक सवय झालेली आहे की डेली खायलाच पाहिजे, म्हणून ते मला पण सांगत असतात. तर ते काही माझ्यासोबत जमत नाही. वाटल्यास मी जेवण वगैरे करत असते. ते पण आता म्हणतात की पिझ्झा वगैरे हे ते खायचं नाही, तर कंट्रोल करायचं आहे आता. तर इथे माझे किचनचे कामं आटपलेले होते, बघू शकता. कामं वगैरे झाली आणि हस्बंड आता पण झोपूनच आहेत, म्हणजे उठलेले नाही आहे, लेटलेले आहेत. देखो मेरे पति क्या बोल रहा है। मैंने बोला था ना ये मुझे मारते हैं, मुझे कल भी मारा था। हाँ, मेरा गला दबाया था, गला और ना इसी दबाया था ना, मैं मरने वाली थी, लेकिन मरते मरते बच गई। मरते मरते बच गई, मरी नहीं। मतलब आप क्या चाहते हो, मैं मर जाऊँ? मतलब ये चाहते मैं जल्दी मर जाऊँ? मैं तो ये चाहता हूँ मेरी उम्र भी तुमको लगे। तुम क्यों मरोगे? इसीलिए मेरा गला दबा रही थी। मैं कर उसमें वो बटन लगाओ ना। हीरो बनने जा रहे हो क्या वहाँ पे? कौन हीरो बनता है? जी।
तर बघितलं ना मित्रांनो कशी कॉमेडी करतात. तो सॉक्स माझ्या नाकाला लावत आहेत. किती खराब वास येते ना त्या सॉक्सची म्हणा किंवा शूजची म्हणा, तर ती माझ्या नाकाला लावत होती. असे आहेत माझे नवरोबा, माझे हबी. तर इथे आम्ही डिस्कस करत होतो, बोलत होतो. तर ते म्हणत होते की आठवड्यातनं एकदाच ब्लॉग टाकत जा. तर त्याच्याने काय होते मित्रांनो, व्ह्यूज कमी होत असतात. आपण डेली रोज जर टाकले तर आपले व्ह्यूज वाढत असतात. जर आपण सवय लावली नाही रोज टाकायची तर आपले व्ह्यूज कसे वाढणार. आपण जर मेहनत केली तर आपले व्ह्यूज बढ़णार, सबस्क्रायबर बढ़णार. तर ते इथं शोधत होते त्यांच्या या प्रॉन जो की दिसत नव्हता, म्हणजे बाहेर मी वाळू घातलेला होता, तो वाढायचा होता. तर बघू शकता. मग ते इथे घडी वगैरे करत होते आणि त्यांच्या बॅगमध्ये ठेवत होते. तर ते आता तयारी करत आहे ऑफिसला जायची, म्हणजेच ड्युटीवर जाण्याची तयारी करत आहेत. सांगितलं होतं ना तुम्हाला मी, जोपर्यंत त्यांचा टाईम होत नाही तोपर्यंत ते लेटलेस राहतात बिस्तरमध्ये आणि त्याच्यानंतर मग ते वेळेवर उठतात, फ्रेश होतात, आपली तयारी करतात आणि रस्त्याला लागतात. तर ते इथं शोधत होते त्यांच्या नेम बॅच, जे की दिसत नव्हतं. मीच ठेवलेलं होतं पण त्यांना दिसत नव्हतं, परंतु ते बॅगमध्येच होतं. मग त्यांना दिसलं. तर मग ते आता जाण्यासाठी निघाले. बघू शकता त्यांच्या टिफिन वगैरे बॅगमध्ये टाकलेलं आहे, बॉटल वगैरे टाकलेली आहे. मग मला म्हणाले जा रहा हूँ मैं. म्हटलं ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही डेलीप्रमाणे रोज आलेली आहे. आज काही मी वॉच टाकलेला नाही. मग मी त्यांना बाय वगैरे म्हटलं. तर आज थोडं वाढलेलं आहे, जागा सुकलेली आहे, पाऊस नाही आहे. तर मग हबी गेले ड्युटीला. तर मित्रांनो माझे आता सगळे कामं आवरलेले आहे. बघू शकता मी आंघोळ पण केलेली आहे आणि सगळे कामं वगैरे झालेले आहे. तिकडे पण गॅस ओटा, किचन सगळं झालेलं आहे. तर झाडू वगैरे सगळं. तर आज खूप जास्त कपडे वॉश करायचे होते, जे की मी सकाळी टाकलेले होते पहाटे सर्फमध्ये. तर ते आतापर्यंत म्हणजे मी 11 वाजता सुरुवात केली, तर आता कमीत कमी 12-12:30 वाजत असतीलच मित्रांनो. तर आज मला खूप जास्त वेळ झाला कपडे धुवायला. तर आता मग मी आंघोळ वगैरे केली. तर आज थोडी ऊन निघालेली आहे, मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे. तर रॅमवर ऑलरेडी कपडे वाळू घातलेले आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे ते वाळायचेच आहेत. तर आता मला कपडे जास्त असल्यामुळे टेरिसवर कपडे वाळू घालायला जावं लागेल. तर मी तुम्हाला दाखवतेच ते. तर टेरिसवर आता मी कपडे वाळू घालायला जाते. तर मी आंघोळ वगैरे केली, थोडं फ्रेश वगैरे झाले. बघू शकता टिक्का पावडर केलेला आहे. तर मी म्हटलं आधी क्रीम पावडर करून घेऊया आणि नंतर कपडे वाळू घालायला जाऊया, कारण खूप जास्त कपडे आहेत, त्यामुळे मला थोडा त्रास होईल वर कपडे न्यायला, कारण 3rd-4th फ्लोअरवर आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर चला आपण टेरिसवर जाऊ. तर बघू शकता आज किती छान ऊन निघालेली आहे. आणखी काही लोकांनी कपडे वर घालू घातलेले आहे. तर मी दमले. बघा पॉकेट आणली वर. तर पायरीने चढता चढता मला दम येतो. थोडं बसते, रिलॅक्स होते, त्याच्यानंतर कपडे वाळू घालते. तर हे आहे दही मिरचे. 4-5 दिवसापासून वाळू घालते म्हटलं, थोडे नरम आले होते. तर आज थोडी ऊन आलेली आहे, तर वाळू घातलं. आणि हे काय आहे सांगा बरं. हे आहे जास्तची दाढ झालेली होती, तर वाया जाऊ नये म्हणून त्याच्यामधलं थोडं पाणी काढून घेतलं, पूर्ण ड्राय आणि म्हटलं थोडं वाळू घालावं. तुमच्या इकडे खातात का अशी डाळ? नक्की सांगा कोण कोण खातं. माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये मम्मी वगैरे खात असते, मला तेवढी आवडत नाही जास्त, बट आता करून बघते कशी लागते. तर थोडी आंबट लागते म्हणत होती, तर आज वाळू घालून बघितली. बघू शकता थोडी ड्राय झाली, थोडी कडक आली की ती वाढून जाईल. तर आता मी घालते कपडे वाळू. ठीक आहे. तर बघू शकता आज किती छान ऊन निघालेली आहे. अशी जर रोज ऊन निघालीत मित्रांनो तर कपडे किती छान वाढतील ना. वाढतात खाली, पण 2-2 दिवस लागतात रॅमवरती. आणि तेवढे रॅमवरती कपडे पण कसं आहे वाळू टाकू शकत नाही, खूप कमी स्पेस आहे तिथे. आणि वर थोडे जास्त धुतले तर बघू शकता किती रस्स्या बांधलेल्या आहेत. तिथे आपण मस्त
फ्री कपडे पण आपण वाळू घालू शकतो. आणि कसं आहे, आणि मग मी आजारी होते, तुम्हाला माहीतच आहे काय झालं माझ्यासोबत तिकडे काय नाही. प्रेग्नंट होते तेव्हा पण मी 2-3 महिने वर आले नाही टेरेसवरती, कारण डॉक्टरांनी आधीच पायऱ्या चढायला मनाई केलेली होती, म्हणून काही वर येत नव्हते. मग मध्येच मिसकॅरेज झालं, तर मग आणखी आले नाही, कारण पाऊसच होता वर, म्हणून काही वर निघाले नाही. थंड वातावरण होतं, तर मग इथे झाले होते कपडे धुवून, म्हणजे वर आणलेले होते टेरेसवर वाळू घालायला. तर मित्रांनो बघू शकता आज किती जास्त कपडे होते मला धुवायचे, कारण माहिती आहे तुम्हाला 2-3 दिवसचे कपडे जमा झालेले होते, कारण पाऊसच होता, त्या कारणाने मी धुतलेले नाही. तर कपड्यामध्ये कम्फर्ट जर टाकलं नाही तर गंदा वास येत असतो, खराब वास येत असतो, स्मेल येत असते. त्याच्या कारणाने मला त्याच्यामध्ये कम्फर्ट टाकावं लागतं, म्हणजेच ऊन वगैरे राहिली नाही तर कपड्याची खराब स्मेल मारत नाही. तर म्हणून खाली जर कपडे वाळू टाकले तर गंदी वास मारणार नाही, म्हणून कम्फर्ट टाकावं लागते. तर मग आज तरीसुद्धा टाकलेला आहे, कारण 2-3 दिवसापासचे कपडे जमा झालेले होते. बघू शकता हजबंडचे, माझ्या भावाचे, माझे. तर म्हटलं आज छान व्यवस्थित कपडे वाळतील. तर ते कपडे 4-5 वाजेपर्यंत राहू देणार, कारण कसं आहे, आणि आज मला थोडी डोळे पण दुखत आहे, झोप लागल्यासारखे वाटत आहे, पण झोपू पण शकत नाही, कारण पावसाची काही गॅरंटी नाही, पाऊस कधी पण येऊ शकतो. आणि वरून मी ते डाळ आणि मिरची पण वर टाकलेले आहे, जर पाणी आला तर माझी अख्खी मेहनत वाया जाईल मित्रांनो, म्हणून मेहनत वाया जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी मला आज झोपावं लागणार नाही, म्हणजे थोडा रेस्ट पण करायला भेटणार नाही, कारण दरवाजा पण उघडा ठेवावाच लागेल, पाहतच राहावं लागेल पाऊस जर आला तर, म्हणून. तर मग आज दरवाजा उघडाच ठेवणार. आणि जेवढे कपडे इथे वर टाकलेले आहे मित्रांनो, एवढेच कपडे खाली पण वाळू टाकलेले आहे. ते थोडे वाळलेले आहे पण थंडे आहेत, तर ते काही मी वर आणलेले नाही. बघू शकता आधीच जागा पूर्ण फुल झालेली आहे, कारण बाकीच्यांचे पण इथे कपडे आहे वर, कारण जे बघू शकता वरसुद्धा एक फॅमिली राहत असते, जे साईडला रूम दिसत आहे, बघत असाल तुम्ही. तर साईडला रूम आहे, तिथे मस्त झाडे वगैरे, कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत त्यांनी, फुलांची झाडं वगैरे. तर तिथे पण फॅमिली राहते, तर ते सुद्धा इथे कपडे वाळू घालत असतात. आणि खालचे जे खाली 3rd फ्लोअरवरती सुद्धा ते जे फॅमिली आहे ते सुद्धा कपडे वर घालत असते वाळू. तर मी काही डेली वर येत नाही, आणि डेली काही कपडे वाळू टाकत नाही वर, मी खालीच टाकते तुम्हाला मी तसं सांगितलेलंच आहे. तर इथे कपड्याला पिन्स वगैरे, म्हणजे चिमटे वगैरे लावून घेतले, कारण टेरेस खूप उंच आहे, आणि जर एखादा कपडा खाली पडला तर तिखाटी जाऊ पण शकत नाही, आणि कपडे ते पुन्हा रिटर्न मिळणार पण नाही, कारण खाली जर बघितलं तर तिकडे खालच्या साईडला सीटाची रूम आहे मित्रांनो, त्यामुळे वर चढता येणार नाही तिथे. तर कपडे वाळू घालून झालेले आहे. तर इथे बघा किती छान फ्लावर लागले आहे, वाटतं झाड आहेत. तर मी एक फ्लावर तोडते, तो ताज्यावर ठेवेल. आहे ना छान. तर मी आणलेला आहे फ्लावर, तर हे ठेवते मी इथे, बघू शकता. तर मी कपडे वाळू घालून आलेली आहे खाली. तर एक आणखी छोटंसं फ्लावर होतं, हे खूपच छोटं आहे. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर आता कमीत कमी 12:30-1 वाजत असेलच. तर मी आज लवकर उठले, 7:30-7ला उठले असेल, तर कामं वगैरे लवकर झालेले होते, बट कपडे धुवायचे होते. तर आता मला औषधी पण खायची आहे, तर मी आता जेवण करते, या तुम्ही पण जेवण करायला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तुमचा सपोर्ट असेल, असाच सपोर्ट राहू द्या, तुमचा सपोर्ट राहील तर मी समोर जाईल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.